काशी विश्वेश्वर महादेव मंदिर, धानोरा पंचक्रोशी आश्रम इथे आज गुरुपौर्णिमेनिमित्त हा वैश्विक मांगल्याचा उत्सव आहे। खूप मोठा गुरुपूजनाचा आणि अनुग्रह ग्रहण करण्याचा सोहळा संपन्न केला गेला आहे। आज आश्रमामध्ये 11,000 रुद्राक्षांचे सद्गुरुदेवांच्या शुभ हस्ते वाटप होणार आहे। अर्थात या आश्रमाचे पीठाधीश आम्हा सर्वांचे सद्गुरुदेव श्री सर्वानंदजी सरस्वती महाराज आणि आज इथे श्री मुरुडेश्वरच्या संस्थांचे उत्तराधिकारी पीठाधीश्वर यांच्या सुद्धा कलशारोहणा यांच्या मंदिराच्या कलशारोहणाचाही कार्यक्रम आज ठेवण्यात आला आहे। परंतु काही कारणास्तव तो मुहूर्त पुढे ढकलला गेला आहे। पुढच्या मुहूर्तावर कलशारोहण होणार आहे। महाराज, हा जो सोहळा आहे साधारणतः या गावामध्ये किती वर्षापासून चालू आहे? हा सोहळा या आश्रमाची इथे उभारणी होऊन 3 वर्ष झाली आहेत। 3 वर्षापासून अखंडपणे हा चालू आहे आणि परंपरा पुढे कायम चालू राहणार आहे। खरं तर महाराज, गुरु शिष्य परंपरा ही गेली 5,000 वर्षापासून आपल्या या अखंड हिंदुस्थानमध्ये आहे। तर आजचा हा दिवस गुरु शिष्यांच्या नात्याला उजाळा देणारा आहे। सद्गुरुदेवांनी आपल्यावर जी ज्ञानदान देऊन योग्य मार्गावर आपल्याला चालण्याची प्रेरणा देऊन उपकार केलेले आहेत त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा शिष्यांच्या हृदयातील भावपुष्पांजली गुरुदेवांच्या चरणी वाहण्याचा शुभ दिवस आहे। आणि आज या ठिकाणी जो महाभोजनाचा या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, या ठिकाणी साधारणतः किती लोक या ठिकाणी प्रसाद घेतील? आज जवळजवळ 10,000 साधक या ठिकाणी भोजन प्रसाद ग्रहण करतील। बरं, या ठिकाणी आता कलश होणार आहे, त्यामध्ये सोनं टाकलं जाणार आहे, त्याबद्दल काही सक्ती केली का? या कलशा मंदिरावर जो कलश विराजमान केला जाणार आहे त्यामध्ये सोनेही मंडित केले जाणार आहे। सोन्याचे वर्ख दिलं जाणार आहे संपूर्ण कलशावर। कलश 5 फुटाचा उंचीचा आहे। तर यामध्ये जे सोनं पॉलिश केलं जाणार आहे ते कुणाकडूनही सक्तीने अजिबात वसूल केलं गेलं नाही। प्रत्येकाच्या अंतस्थ प्रेरणेने स्वयंप्रेरणेने जे प्रदान करतील लोक ते सहर्ष स्वीकार केलं गेलं आहे। म्हणजे या घोर कलियुगात लोक आता पुन्हा एकदा धर्माच्या मार्गावर चाललेत असंच आम्हाला तर वाटतं। त्याबद्दल आवश्यक आहे सारं विश्व एक दिवस सनातन धर्माकडे वळल्याशिवाय राहणार नाही। कारण या पृथ्वीवर जर शांती, सलोखा आणि मानवतेचं बीज रुजवायचं असेल तर सनातनचा स्वीकार करावा लागणार आहे। आपण पाहू शकता अजिंक्य महाराष्ट्रासाठी चंद्रकांत लोंढे, थेट धानोरा सिल्लोड येथून। धन्यवाद। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आता आपण आता कुठे आहोत? धानोरा फाटा। धानोरा फाटा सिल्लोड तालुक्यातील धानोरा फाटा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपलं नाव सांगा पाहिजे। आजीनाथ कौतिक शेलार। बरं, आजीनाथ कौतिक शेलार आपल्या समवेत आहेत आणि या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा अतिशय मोठा असा कार्यक्रम या धानोरा फाट्यावरती होत आहे। तशी तर संपूर्ण भारतामध्ये गुरु शिष्य परंपरा चालू असते आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं आज धानोरा फाटा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी जे महाराज आहेत ते बालब्रह्मचारी आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्ही 1-2 शब्द सांगा। आमचे महाराज चांगले आहे। महाराज त्यांचं नाव सांगा। महानंद सरस्वती महाराज, महादेव महाराज अतिशय चांगले आहे। स्वभाव फार सुंदर आहे। त्यांनी सांगितलं, महाराजांची नावं सांगितली आणि ते बालब्रह्मचारी। या ठिकाणी गुरु शिष्य परंपरा ही अनादी कालापासून, जसं की श्रीकृष्णानं सुद्धा सांदीपनी ऋषींना गुरु केलं होतं, श्रीरामाने गुरु वशिष्ठांना गुरु करून घेतलं होतं, तसेच 5 पांडवांनी या ऋषींना गुरु करून घेतलं होतं। त्याप्रमाणे या ठिकाणी गुरु शिष्य परंपरा म्हणून आज गुरु पौर्णिमेचा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। कॅमेरामॅन राजेंद्र गायकवाडसह मी प्रतिनिधी चंद्रकांत लोंढे, थेट धानोरा फाटा सिल्लोड येथून। धन्यवाद। टाकणार हे 10-5 पत्रवाळे शेजाऱ्या पाजाऱ्यांचे घेऊन जर टाकलं तर ते चांगलं होईल।
प्रत्येकाची एक एक पत्र घेऊन गेल्यापेक्षा गर्दी केल्यापेक्षा आपण शेजाऱ्या बाजाराला सहकार्य करा. सर्व हातामध्ये आणायची आणि ट्रॉलीवर टाकायची. गिलास पत्र सर्व या नळावरती पाणी बाजूला इकडे हात तिकडे धुवायची. जागा स्वच्छ ठेवायची. रात्री 10-11 वाजता पंक्ती चालणार नाही. जागा ओली करू नका. आपली पत्रवाळी काळजीपूर्वक घेऊन शिष्यांसाठी ही गुरुकडून भेट आहे. श्रीफळ दिलं जात आहे आणि हे मला सुद्धा सिनेअभिनेता दिग्दर्शक चंद्रकांत लोंढे बारामती मला सुद्धा महाराजांकडून हे मिळालेले आहे त्यांच्या साधकांतर्फे. मी त्यांचा खूप खूप आभार आहे. आज या धानोरा गाव व आजूबाजू पंचक्रोशी वांगी धानोरा मोडा वांजुळा सावखेडा पूर्ण संपूर्ण तालुकाभरातून या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी या भक्ताची मांजाळी या ठिकाणी दिसत आहे. आजचा जो कार्यक्रम आहे तो बालयोगी कैलासराज काशीगिरी महाराज यांच्या व सरस्वती नंद महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पार पडला आहे, पडत आहे. या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी हरिभक्त पारायण आजबरावजी महाराज मिरगे आसडीकर यांचं एक चांगलं अशा प्रकारे कीर्तन या ठिकाणी झालं. ती सेवा आत्मसात केली त्याबद्दल या सर्व भाविक भक्तांचे आणि यांचे सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. ज्या मंदिराचा कळस स्वर्णाचं करायचं आहे त्यांनी जे दान दिले अशा भक्तांचं सुद्धा या ठिकाणी एक चांगला आपल्या प्रपंचातून थोडंसं साठून जो आपला हातभार त्या कळसाला लावणार आहे त्या सर्व भक्तांचं पुन्हा पुन्हा एकदा कौतुक करण्यात येत आहे. कृपया अजून जे मंडळी जेवत असतील त्यांनी ताबडतोब जेवण्यासाठी बसून घ्यावं. आज या ठिकाणी या पंचक्रोशीतून नव्हे तर तालुकाभरातून जे भक्त आले धानोरा वांजोळा मोडा वांगे भराडी सावखेडा बोरगाव इकडे सर्व मंगरूळ हट्टी बौली पळशी केराळा इकडे संपूर्ण गाव गेवराई शिसारखेडा कोपळी पिरोळा डोईफोडा केळगाव मुडेश्वर धावडा तसेच आमठाणा शिंदेफळ या ठिकाणी केळगाव व संपूर्ण या तालुक्यातून एक चांगला असा भक्तांचा परिवार या ठिकाणी या निमित्तानं आलेला आहे. या त्यांच्यासाठी मुद्दाम या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काही भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्या महाप्रसादाकरिता आता 3 वाजेपासून सुरुवात तर ती रात्री 11 ते 12 पर्यंत चालू राहणार आहे. तरी सर्व पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा. आजचे अन्नदाते पळशी ग्रामस्थ मंडळी यांच्यातर्फे आज या महाप्रसादाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. या महाप्रसादामध्ये पंचक्रोशीतील गाव पळशी या ठिकाणचे ग्रामस्थ या 11 लोकांनी या कमीत कमी आज 6-7 हजार लोक 8 ते 9 हजार पर्यंत संख्या जाण्याची शक्यता आहे. तरी या ठिकाणी रिद्धी सिद्धी या भक्ताच्या देवाच्या नावाखाली प्रसादाची कमतरता पडणार नाही. 11-12 हजार जरी लोक आले तरी हे महाप्रसाद त्यांना मिळणार आहे. हे देवाचा प्रसाद आहे. या ठिकाणी कधी कमी पडत नाही. आणि या ठिकाणी आपण सर्वजण भाविक भक्त आलेला आहात. तुमच्या सर्वांच्या भाविक भक्ताचे हार्दिक हार्दिक असे अभिनंदन आम्ही या ठिकाणी करतो. आणि माऊलींच्या चरणी मी आज या ठिकाणी 2 शब्द आपल्याला सांगितले ते सगळ्यांनी ऐकले त्यांचे आभार मानतो. आणि जे भक्त राहिलेत त्यांनी